नमस्कार मंडळी, आज आपण मका पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. रोज भाजीपोळी खाऊन खाऊन कंटाळा येतो, त्यामुळं काहीतरी तोंडाला चव यावी म्हणून काहीतरी साईड बनवून ठेवलेलं असतं घरामध्ये आपण. तर त्यासाठीच मी हा चिवडा बनवून ठेवते आणि त्यामध्ये मका पोह्याचं प्रमाण मी खूप जास्त घेतलेलं आहे. मका पोहे जे आहे जे जास्त टाकले की आपला जो चिवडा आहे तो खूपच टेस्टी होतो आणि झटपट तयार होतो. 5च मिनटात हा आपला चिवडा तयार झालेला आहे. तर इकडे बघा मी अर्धा किलो मका पोहे घेतलेले आहे. ते एकदम स्वच्छ असे अ, चाळणीने चाळून घेतले आणि त्याला स्वच्छ करून घेतलं, जेणेकरून त्याच्यामध्ये काही खराब झालेले वगैरे जाळे वगैरे लागलेले असतात कधीमधी. तर ते सगळं स्वच्छ करून घेतले मी आणि इकडे सुकं खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतलेत या पद्धतीने. हे बघा, जे आपण इझिली असे बोटाने सुद्धा तोडू शकतो असे. तर हे बघा, एकदम पतल्या पतल्या स्लाईस करून ठेवायच्या, जेणेकरून त्या खाताना एकदम अशा आपण तळल्या ना तेव्हा कुरकुरीत लागतात त्या खायला, आपण जेव्हा तेलात टाकतो तेव्हा. आणि हे बघा, इकडे तेल गरम झालेलं आहे आपलं. तर 1 ते 2 आपल्याला मकापोहे टाकून बघायचे त्याच्यामध्ये, जेणेकरून ते वरती आले म्हणजे आपल्याला कळून येतं की आपलं जे तेल आहे ते गरम झालेलं आहे. कडकडीत कडकडीत तेल गरम होऊन द्यायचं. आणि मकापोहे आहे त्यांना खिळती जागा पाहिजे, तेव्हा ते एकदम फुलून आणि कुरकुरीत बनतात. त्यामुळे जेव्हा मकापोहे आपण तेलात टाकतो तर एकदम असे भरपूर प्रमाणात नाही टाकायचे, थोडे थोडेच करत टाकत राहायचं आहे आणि त्याला व्यवस्थित असं काढत राहायचं. हे बघा, तर मी थोडे थोडे करून सगळे मका पोहे जे आहे या पद्धतीने आपले तळून घेतलेले आहे. हे बघा, आणि आपले जे मका पोहे आहे ते जेव्हा तळून झाले तेव्हा चाळणीत काढून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं ऑइल असतं ना ते खाली निघून जाईल. आणि हे बघा, मी शेंगदाणे घेतले अर्धी वाटी आणि तेही आपण तेलामध्ये तळून घ्यायचे. आणि त्यामध्येच आपण जे किसलेलं खोबरं आहे ना स्लायसेसमध्ये, तेही आपल्याला त्याच तेलामध्ये तळून घ्यायचं या पद्धतीने. आणि तुम्ही बघा, आता आपल्याला जे पोहे आहे ना, आपण जे रोज वापरामध्ये म्हणजे जाडे पोहे आहे, ते कागदी पोहे नाही वापरायचे आपल्याला. जाडे पोहे आहे ते स्वच्छ चाळून घ्यायचे आणि नंतर तेही आपल्याला थोडे थोडे करतच आपल्याला तेलामध्ये टाकत राहायचं आहे. पोह्यालासुद्धा तेलात टाकतो आपण तेव्हा त्याला खिळती जागा लागते, तेव्हा जेणेकरून काय होतं ना, पोहेसुद्धा कुरकुरीत बनतात. त्यामुळे पोहेही एकदम जास्त टाकू नका, थोडे थोडे करतच टाका. आणि आपले पोहेही तळून झालेले आहे आणि त्यामध्ये मी कढीपत्ता टाकलेला आहे. कढीपत्त्याला हलवायचं नाही, कढीपत्ता जसा टाकला की तो तेलामध्ये एकदम असा कुरकुरीत होतो. आणि हे बघा, कढीपत्ताही आपण तळून घेतला, त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरला बिलकुल हलवायचं नाही आहे आणि त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे. बघा, तीही एकदम कुरकुरीत झालेली आहे. आणि आपण इकडे मुरमुरा घेतलेला आहे. तर असं जर काही बनवून ठेवलं घरामध्ये तर मुलंही टाईमपास येता जाता खातच राहतात. आणि संध्याकाळी खेळायला गेले की रात्रीला थोडंसं नाश्ता म्हणून थोडंसं आपलं घेतलं खाल्लं की मुलंही नाही का फ्रेश राहतात. आणि हे बघा, मुरमुरे जे आहे मी स्वच्छ असे चाळून घेतलेलं आहे, तेही आपल्या त्या एका ताटामध्ये सगळं जे काढून घेतलं ना आपण साहित्य, ते आपल्या त्याच ताटामध्ये आपण मुरमुरेही टाकून दिले. आणि इकडे मी फोडणी तयार करते चिवड्यासाठी. तर इथे मी एक पॅनमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण जिरं टाकलं आहे, लाल मिरची पावडर टाकली 2 चमचे, हळद टाकली 1 चमचा. आणि जी फोडणी आहे ती जळू नये म्हणून आपण त्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि काय होतं ना, फोडणी जळत नाही आणि आपला जो चिवडा आहे तो एकदम चविष्ट बनतो आहे. तर तुम्ही ही ट्रिक आहे ना नक्की फॉलो करा. आणि हे बघा, आपला जी फोडणी आहे आपण ती ह्या चिवड्यामध्ये टाकून दिली आणि आपला जो चिवडा आहे तो तयार झालेला आहे. आणि माझ्याकडे फरसाण होतं थोडंसं, तेच मी टाकणार आहे त्यामध्ये. आणि चवीप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. आणि हे बघा, एक वाटी मी जो घरी म्हणजे मी मार्केटमधनं आणलेलं फरसाण आहे ते घरामध्ये, तेच टाकणार आहे. आणि आपली जी कोथिंबीर, कढीपत्ता, सगळं आपण जे तळून घेतलेलं साहित्य आहे ना, शेंगदाणे, खोबरं वगैरे सगळं आपल्याला ह्या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे. आणि जो मसाला वगैरे टाकलेला आहे आपण, तुम्ही ते चिवडा मसालाही वापरू शकता. क मी नाही वापरला, कारण की जे आपण फोडणी करतो आहे ना, जे पाण्याची जी ट्रिक आहे त्याने आपली जी फोडणी एकदम स्वादिष्ट बनतो चिवडा. त्यामध्ये काहीच एक्स्ट्राचं यूज करायचं काम पडत नाही. त्यामुळं तुम्ही या पद्धतीने चिवडा नक्की बनवून बघा. आणि हे बघा, आपला जो चिवडा आहे तो रेडी झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूला खाण्यासाठी मंडळी येऊन थांबलेली आहे, वाट बघते की आपल्याला कधी भेटेल म्हणून. तर तुम्हाला कशी वाटली आजची ही रेसिपी, तुम्हीही नक्की बनवा या पद्धतीने. आणि माझी जी ट्रिक आहे ती नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, एन्जॉय. श्री स्वामी समर्थ.